संगती ऐसे आवडते मना देवा पूर्वा विवासना समचरण सरोजं सांद्रनीलामुदाभं जगन्निहितपानि मंडनं मंडनाना तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलासो विठ्ठलो चिंतया योऽन्तं प्रविश्य मम वाचिमां प्रसूक्ता सञ्जीवयत्यखिलशक्तिधरा स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् कलावज्ञजीवोद्धरार्थावतारं कलङ्कं कतेजोदिक्कामोदिवक्त्रं फलानीशवादा पणोदारदीक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरुकृपया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती सेवे लागे सेवक झाला चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो संभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख देव वसे चित्ती त्याची घडावे संगती ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना पवित्र पावन भूमीमध्ये आवाज द्या विश्वसंत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या या पवित्र दरबारात अनंत बलवंत श्री हनुमंतलाल यांच्या चरण सानिध्यात भगवान पंढरीनाथाच्या जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या राजयोगी महंत श्री संत सद्गुरु भगवान बाबा वैराग्य भास्कर पूज्य वैकुंठवासी संतश्रेष्ठ सद्गुरु श्री भाऊ महान सिद्ध संत पुरुष श्री संत वैकुंठवासी सीताराम बाबा
या सर्व संत महापुरुषाच्या कृपा प्रसादाने या पवित्र भूमीमध्ये माऊली फाटा आनंदवाडी या पवित्र दरबारात चालू असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह, ज्यांच्या आशीर्वादानं या नाम सप्ताहाचा आरंभ झालेला आहे। वारकरी संप्रदायामध्ये तत्वचिंतनाचा विषय जगाच्या समोर स्पष्ट भाषेत आणि सोप्या भाषेमध्ये मांडण्याचा ज्यांनी आयुष्यभर प्रयत्न केला आणि करत आहेत असे हरिभक्तीपरायण परमादरणीय वंदनीय पूजनीय ज्ञानयोग संस्थेचे विद्यमान महंत हरिभक्तीपरायण आदरणीय पूज्य पुंडलिकजी बाबा जंगले यांच्या शास्त्री महाराजांच्या आशीर्वादाने हा नाम सप्ताह या ठिकाणी चालू आहे आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा आपण नाम सप्ताह पाहत आहात। वारकरी संप्रदायामध्ये आगळं वेगळं व्यक्तिमत्व आणि आम्हा सर्व गुरुबंधूवरती नितांत आणि निष्ठावंत प्रेम करणारे आमच्या सगळ्यांचं आवडचं व्यक्तिमत्व म्हणजे या आश्रमाचे अधिपती, या स्थानाचे महंत हरिभक्तीपरायण आदरणीय श्री विकास महाराज शास्त्री यांच्या माध्यमातून मार्गदर्शनाखाली हा नामसप्ताह या ठिकाणी चालू आहे। उपस्थित पंचकृषीतून उपस्थित झालेला हा सर्व भक्तिस्वरूप आणि भक्तिमय झालेला सर्व समाज वैकुंठवासी सद्गुरू भगवान बाबा सद्गुरू वामनभाऊ यांच्या संयुक्त पुण्यतिथीच्या पर्वकालाला अनुसरून महाराजांनी आयोजित केलेला हा नाम सप्ताह आहे। किती वर्ष झाले? 12 वर्ष झाले, म्हणजे एक तप पूर्ण झालं। जगात कोणत्याही वस्तूचं फल माणसाला हवा असेल तर ते तपाशिवाय मिळत नाही। महाराजांच्या भाषेत, माऊलींच्या भाषेत बोलायचं झालं तर दैवत सुद्धा तपे विना दैवत दिल्या विना प्राप्त तुझे विना हित कोण सांगे, तुझे विना हित कोण सांगे। तपे विना दैवत दिल्या विना प्राप्त तुझे विना हित कोण सांगे। तपेवीन दैवत दिल्या विण प्राप्त गुजेवीन हित कोण सांगे। ज्या देवतेची कृपा आपल्यावर व्हावी असं आपल्याला वाटत असेल तर त्या देवतेचा बद्दल आपल्या जीवनामध्ये त्या देवतेची साधना होणं गरजेचं आहे आणि ती साधना किती वर्ष होणं गरजेचं आहे असं जर कोणी विचाराल तर त्याचं उत्तर आहे 12 वर्ष होणं गरजेचं आहे। कारण त्याशिवाय त्या तपाची पूर्णता होत नाही। नाम सप्ताहाची पूर्णता एक तपामध्ये या सप्ताहाच्या कालानं होईल आणि आतापर्यंत इथं आल्यानंतर तर भास असा होतोच की नक्कीच आपण देवगडावर आलो की काय असा एक प्रकारचा भास होतो। पण आता इथून पुढचा जो भास असेल तो तुम्ही अकल्पनीय असेल की ज्याची आपण कल्पना केली नाही असा हा आश्रम असेल, असं हे देवस्थान असेल, असं हे स्थान असेल। कारण खऱ्या अर्थानं या दरबारात असलेली देवी देवता एका तपानं पूर्णता झाल्यामुळे पूज्य महाराजांना खऱ्या अर्थानं ते आता आशीर्वाद देणार आहेत। एक गोष्ट, त्या आशीर्वादामध्ये जो परमात्म्याकडून महाराजांना मिळणार आहे त्याच्यात आता आपण वाटेकरी झालात तर भाग्यवान। काय असतंय? पंगत चालू असताना शहाण्या माणसानं लगेच बसायचं असतं। का बसायचं असतं? कुठं बसायचं असतं? समजा पंगत चालू आहे, शहाण्या माणसानं लगेच बसायचं का नंतर बसायचं? बरं त्यातही पुन्हा कुठे बसायचं? वेशीच्या बाहेर, चुलीच्या जवळ बसावं लागतं। चुलीच्या जवळ बसलो की वाढ पहिली आपल्याला मिळत असते। परमात्म्याचा कृपा प्रसाद या पवित्र दरबारात आणि परिसरात होणार आहे। भगवंताचा वर्षाव होणार आहे, भगवंताच्या कृपेचा। जे भाग्यवान असतील ते या कृपा पात्र होतील, जे भाग्यवान नसतील त्यांच्याबद्दल बोलायचं नको। तेव्हा
एक तप पूर्ण या महोत्सवाला होता आहे. महाराजांचं माझ्यावरती प्रेम, त्या प्रेमाचा हा संबंध, आणि म्हणून आज या ठिकाणी 4थ्या दिवसाची ही सेवा माझ्या वाटेला दिलेली आहे. सेवा करण्याकरता निवडलेला अभंग जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचा आहे. ऐका. मानवी जीवनात परमार्थातला मनुष्य असो की प्रपंचातला मनुष्य असो, प्रत्येक व्यक्तीची एक अपेक्षा आहे, आपण मोठं झालं पाहिजे. काय झालं पाहिजे? आपण मोठं झालं पाहिजे. प्रपंचातला असो की परमार्थातला, प्रत्येकाची अपेक्षा आहे आपण मोठं झालं पाहिजे. हा गणित एक आहे. मोठं होण्याचा मार्ग सगळ्यांना सापडत नाही. इथं थोडीशी अडचण आहे, थोडा प्रतिबंध इथे होतो. व्हावा असं सगळ्यांना वाटतं, सगळ्यांना वाटतं, जगालाही असं वाटतं की अमुक माणूस आपल्यासारखा आहे, अमुक माणूस आपल्यासारखा आहे, आपण त्याच्यावर प्रेम करावं, त्यानं आपल्यावर प्रेम करावं. पण दुर्दैव एक असतं, काहीतरी अवगुणाची संगती असते. त्यामुळं माणूस चांगला पण आवडत नाही, आवडत नाही. व्हावा वाटे जना, जगाला आपलासा व्हावा वाटतो, पण काहीतरी गुण नसतात तर अवगुण असतात. त्यामुळे जग प्रेम करत नाही. त्यासाठी आपल्या जीवनामध्ये हे गुण असणं आवश्यक आहे. मराठीत एक बोलू का? आपण म्हणतो ना, नाडी सापडली पाहिजे. नाडी. वैद्य लोक असतात पूर्वीच्या काळातले, एखाद्या रोगाचं निदान करायला झालं तर ते नाडीवर निदान करायचे. एक नाडी सापडली की शरीरातले सगळे रोग सापडतात, सगळे रोग सापडतात. तसं आपल्या जीवनातली किंवा आपल्या अंतःकरणाची जी इच्छा आहे, ती इच्छा पूर्ण करण्याकरता एखाद्याच माणसाला त्या इच्छेची नाडी सापडते आणि तो एका क्षणात आपली इच्छा पूर्ण करून घेतो. संसारात असेल तर तो मोठा होतो, प्रपंचात असेल, परमार्थात असेल तर तो मोठा होतो. प्रत्येकाची इच्छा आहे की आपण काय झालं पाहिजे? मोठं झालं पाहिजे. पण ऐका, जगात मोठं व्हावं सगळ्याला जरी वाटत असलं आणि ज्या मार्गाने मोठं होण्याची पद्धती आहे तो मार्ग मात्र सगळ्याला मिळत नाही. जगात शहाण्या माणसाला किंवा मोठ्या माणसाला विचारला तर मोठा मनुष्य सुद्धा तो मार्ग सांगत नाही. महाराज नाही सांगत. तर कधी पाहायला मिळतं आपल्याला एखादा मनुष्य आपल्याच गावातला, आपल्याच घरातला, आपल्याच गल्लीतला लहानाचा मोठा झालेला असतो, व्यवहाराच्या दृष्टीनं करोडपती होतो, एकत्रच राहत असतात. पण जेव्हा तो आपलं गाव सोडून एखाद्या मोठ्या शहराला जाईल, तिथं जाऊन काही प्रयत्न करेल आणि योगायोगाने त्याच्या प्रारब्धानुसार अन्नमान धन हे तो प्रारब्धात आले, त्याच्या प्रारब्धानं त्याला सहकार्य केलं आणि लहानाचा मोठा झाला. पण जवळच्या मित्रानं जर विचारलं, अरे बाबा सांग ना, तू काय केलंस मुंबईला किंवा पुण्याला जाऊन की जेणेकरून तू मोठा झालास? कोणती साधना केली, कोणते प्रयत्न केले की तू या पदाला प्राप्त झालास? संसारातला माणूस सांगतो का हो? हा, आता ते मंत्राचा प्रकार तर राहिलाच नाही. एकच मंत्र राहिलाय, तो बी इचू चावल्याचा आहे का नाही? बाकीचे मंत्र तर गेले आता सगळे पाण्यात. एकच राहिला, त्यातून बी काही नमुन्याला उतरता नाही, असा चढवता येतो. असे बहादर आहेत काही काही. एकच मंत्र राहिला. जर एखाद्या माणसाला आता इथे एक तरी असेल बरं का उतरणार ना, पण आता तो हात वर करणार नाही. आणि ज्याला चावलंय त्याला सांगू नका, नाही तर बसल्या जागेवर चढायला बसला तो. लई नमुने भारी असतात काही काही. जर विचारला, अरे बाबा तू काय आता आज नाही उद्या मरणार आहेस, उद्या तुझी माती होईल, कमीत कमी तेवढा मंत्र तरी आम्हाला देऊन जा, म्हणजे आम्ही आनंदवाडीचं कल्याण करू. हा सांगतात का माणसं? अहो मरून जातात पण साधा विंचवाचा मंत्र सांगत नाहीत. त्याला वाटतं माझा मंत्र याला दिला तर मग गिऱ्हाईक कमी होतील, माझ्याकडे येणारे कमी होतील. ही समाजाची भावना आहे, ही समाजाची भावना आहे.
जगात स्वार्थाविना कोणीच प्रेम करत नाही आणि निस्वार्थ प्रेम करणारा एक जगात व्यक्ती आहे. त्या व्यक्तीचं नाव आहे संत विठ्ठला. संत ही अशी व्यक्ती आहे की निस्वार्थ प्रेम करतात. जगाला सुखी करण्याचे, जगाला मुक्त करण्याचे, जगाला आनंदी बनवण्याचे जे जे प्रयत्न आहेत ते सगळे प्रयत्न जगाला सांगून देतात. पारमार्थिक दृष्टीने मोठा व्हायचा असेल तर तोही मार्ग सांगतात आणि सांसारिक मार्गाने मोठा व्हायचा असेल तर तोही मार्ग सांगतात. सांसारिक मार्गाने मोठा होण्याचे काय मार्ग आहेत? ज्याला सांसारिक मार्गाने मोठं व्हावं असं वाटतं त्यानं जीवनात संसार करावा, पण तो नीतीला धरून करावा. तो संसारातला मनुष्य मोठा झाल्याशिवाय राहत नाही. आणि तो नुसता संसारात आहे तोपर्यंतच नाही, संसाराचा निरोप घेतल्यानंतर सुद्धा तो जगामध्ये मोठा होतो. उत्तमाची उरे पुराण आहेत आपल्यात. किती पुराण आहेत? या 18 पुराणात कोणाच्या कथा आहेत? कोणाच्या कथा आहेत? ज्यांनी सन्मार्गाने, सदाचरणाने आणि सद्विचाराने जीवन जगलेली राजे महाराजे आहेत, या लोकांच्या कथा आहेत. यांनी संसार मोठा बनवून दाखवला. हयातीत असताना तर राजा म्हणून जगलेच, पण गेल्याच्या नंतर सुद्धा आजही त्या नावानं कथा होतात. कथा होतात कथा. याला उत्तम जीवरे कीर्ती मागे, याला उत्तम कीर्ती म्हणावं संसारिक मार्गाने. आणि हे सांगणारे कोण आहेत? जगाच्या पाठीवर फक्त संत आहेत. संसारिक मार्गाचं मोठेपण प्राप्त करून देणारे संत. आणि ऐका, पारमार्थिक मार्गाने मोठेपण प्राप्त करून देणारे ही संतच आहेत. विठ्ठल प्रार्थना आहे. प्रपंच आम्ही खूप दिवसापासून केलाय, करतही आहोत आणि पुढेही अनेक माणसं प्रपंच करणार आहेत. प्रपंचाबद्दल काही आमची शंका नाही. पारमार्थिक मार्गाबद्दल आमची एक शंका आहे. पारमार्थिक वाटेवर चलत असताना माणसानं, पारमार्थिक पथाचं जीवन जगत असताना, आचरण करत असताना मनुष्याला जे शेवटचं टोक प्राप्त करायचं आहे, ते शेवटचं टोक कशा पद्धतीने प्राप्त होईल, कोणता मार्ग आचरावा लागेल, कोणता सिद्धांत स्वीकारावा की ज्याच्या माध्यमातून आपण आपली इच्छा पूर्ण करू शकतो. याच्या अगोदर पारमार्थातलं मोठेपण कशाला म्हणतात ते कळून घेतलं तर माझं बोलणं लगेच कळेल. पारमार्थातलं मोठेपण म्हणजे काय? ऐकू का? जगात मोठेपण त्याला म्हणतात जे जगात कोणालाच मिळत नाही आणि ते आपल्याला मिळतं. ते ज्याला मिळतं तो मोठा. अर्थ कळतो का? बघा, जगात कोणालाच मिळत नाही, ते जर आपल्याला मिळालं तर समजून घ्यावं जगात आपण सगळ्यात मोठे आहोत. जगात काय मिळत नाही अशी कोणती गोष्ट आहे किंवा अशी कोणती वस्तू आहे की जी जगात मानवाला मिळत नाही? एक वाक्य आहे, तात मिले सुत भ्रात मिले पुण्य माता मिले युवती सुखदाई, राज मिले गजबाज मिले सब साज मिले मनोवांछित पाई, लोक मिले विधि लोक मिले सुर लोक मिले वैकुंठ जाए, कहे निकट निरंजन लाल
सब कुछ मिले परिसंत समागम दुर्लभ रे भाई। जगात सत्ता मिळेल, जगात संपत्ती मिळेल, जगात पद मिळेल, इंद्र होता येईल, चंद्र होता येईल, वरुण होता येईल, ब्रह्मा होता येईल, जगाचा अधिपती होता येईल, अधिपती होता येईल, राष्ट्रपती, पंतप्रधान, खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष, सभापती, तालुका अध्यक्ष, सरपंच, सगळं होता येईल। पण जगात एक गोष्ट मिळत नाही। कोणती गोष्ट मिळत नाही? जी गोष्ट अवघड आहे ती गोष्ट म्हणजे साधूचं दर्शन होणं अवघड आहे। हे बहु अवघड भेटी। जगाच्या पाठीवर एक गोष्ट अवघड आहे, साधूचं दर्शन अवघड आहे महाराज। सगळं मिळतं जगात, साधूची भेट होत नाही। एक वाक्य सांगू का? जागे ना सगळे? आओ जागे ना? जागे आता याच्यानंतर जेवण आहे का काय? मला काय माहिती जेवण आहे मग काय मग झोपत नाही कधी आता। काय चाललं तर साधूची भेट आहे असं माझ्या ध्यानात राहत नाही। तुम्ही सांगत बरं का मला। जगात सगळं मिळेल पण साधूचं भेट। कीर्तनकार मिळतील आमच्यासारखे पण साधू मिळणं अवघड आहे। साधू मिळणं अवघड आहे, अत्यंत अत्यंत अवघड आहे। श्रीमद भागवताच्या 11 स्कंदामध्ये वर्णन आहे, दुर्लभम त्रयमेव एतत् देवाव ब्रह्मणेव रूपम मनुष्यत्वम मुमुक्षित्वम महापुरुष संश्रयाः। 3 गोष्टी दुर्लभ आहेत। पहिली गोष्ट मनुष्यत्वम, माणसं खूप आहेत तो जगात पण माणसाकडे माणूसपणा मिळत नाही। आओ बरोबर आहे? तुम्ही रस्त्याच्या कडे राहणार आहेत, देवा शपथ सांगा बरं खरं, चालता चालता ऍक्सिडेंट झाला तर किती लोक रस्त्याला येतात? चालायचं जेवायला बोला ना। रस्त्याला जर ऍक्सिडेंट झाला समोर चालता चालता आपल्या डोळ्यासमोर, मरणारा कोण? माणूस आहे का म्हैस आहे? कोण आहे? माणूसच आहे ना रस्त्याला मरणारा। ऍक्सिडेंट होणारा कोण? मनुष्यच आहे ना। पण माणसानं माणसाला पाहून माणूस माणसासाठी थांबत नाही। हा माणसाकडे नसलेला काय आहे? काय तुमच्या समोर फाशी घ्यावा काय? तर बोला ना, माणसाकडे माणूसपणा नाहीये आणि हा मनुष्यपणा दुर्लभ सांगितलाय शास्त्रानं। माणसं कोट्यावधी पडले तो माणसाला काय कमी आहे? एका तासामध्ये कोटी वेळा सृष्टी, त्याला काही कमी नाही। एका तासात कोटी वेळा जन्माला येतात आणि कोटी वेळा मरतातही ते परमात्म्याला माहिती पडतं। जगात माणसं कमी नाहीत पण माणसाकडे मनुष्यपणा दुर्लभ आहे। मनुष्यत्वम यदा कदाचित पुढचा टप्पा आहे। एखादा माणसासारखा जगू लागला, माणूसपणा सांभाळला, दुर्लभ माणसावर दया केली, गरीब माणसाला थोडं सहकार्य केलं, अनाथ असेल कुणी त्याला सहकार्य केलं। आता ही महाराजांच्याकडे असलेली ही मंडळी आहे, ही सगळी मुलं आहेत महाराज। इकडे मुली आहेत, इकडे मुलं आहेत। ही सगळी कशा करतायत? कशा करतायत ही सगळी? आपला संप्रदाय, आपला धर्म, आपला पंथ जागरूक ठेवण्याकरता आहेत। एवढेच मुलं आहेत का आनंदगावात? हे तर बाहेरचे आहेत काही म्हणा। आपल्या गावात पोरं नाहीत का आपल्याला? तुमचे लग्नच नाही झाले कोणाचे? नाही एकाला पोरग नाही वाटतं, सगळे माझ्यासारखे असे मोकळे दिसतात वाटतं। काय अवघडच कार्यक्रम।
आपल्याला मुलं आहेत का नाहीत, पण ते इथं टाळ घेतली नाहीत ना, इथं टाळ घेतली नाही, इथं घेणं गरजेचं आहे. आता हे महाराज सांभाळतायत, किती विशेष महत्वाचं आहे. कलियुगामध्ये महाराज परमार्थामध्ये येणं, माळ घालणं हे तर आता अवघडच आहे. हे फार अवघड आहे. आपल्या पोराला फक्त DJ सांगा, अजून त्यात कशाला व्यासपीठावरून मला बोलायला लावता एवढं बाकीचे सगळे मार्ग सांगा. चौकात बसून पुडी फाडून तोंडात टाकून महाराजाच्या विषयी बोलायला सांगा ना त्याला, तो खाडकन बोलेल सगळं. पण इथे येऊन जर टाळा घेतला आणि त्याला जर म्हणलं ना, मन बरी एखादी चाल कशाला हरिपाठच नाही तर चाल कशाची हरी बाबा. हरिपाठ किती अभंगाचा असतो हे अजून आपल्या पोराला माहित नाही. आपण हिंदू आहेत, जागे व्हा. नुसतं राम रामन भाऊन बाबा म्हणून जमणार नाही, त्याच्याकरता तयारी पाहिजे. विठाला 2 महिन्यापूर्वी उस्मानाबाद, आता नाव त्याचं झालं धाराशिव, एका मस्जिदीमध्ये 1 ट्रक भर तलवारी सापडल्या. जागे व्हा. कशा करता? त्यांना काय पायाचे नख कापायचे होते काय? मग काय करायचं होतं? तुम्हालाच कापायचं होतं, तुम्हाला आम्हाला. ते हुकलं म्हणून जमलं. नुसतं रामन गळ्यात माळ घालायची नाही, तयारीनं राहायचं. आपल्याला नाही काही तयारी करता आली तर जे तयारी करतात धर्मरक्षणाची त्यांच्या मागे उभं राहा. कमीत कमी तेवढं तरी बरोबर होईल. झालं तर आपण शक्य, नाही तर महाराज हे जे काम करतात या काम करणाऱ्या माणसाच्या मागे उभं राहा, जीवन कृतार्थ होईल. विठाला माणुसकीला जगणारी माणसं जगात आहेत, पण माणुसकीच्या पुढचा एक टप्पा आहे, त्या टप्प्याचं नाव आहे मोक्षाची इच्छा करणारा. नाही तर खऱ्या अर्थानं अध्यात्माच्या दृष्टीने जगात जेवढे जन्माला आलेत ना, ते सगळे दुःखाच्या फेऱ्यात आहेत. कोणालाच असं वाटत नाही की या दुःखाच्या फेऱ्यातून मुक्त व्हावं म्हणून, कोणालाच वाटत नाही. आणि जर एखाद्याला वाटत असेल तर तो एखादाच विरळायसा, एखादा किंवा विरळायसा कोणी नाही का, एकच पुरुष असतो. भगवंताचं जे वचन आहे, मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित् यततामपि सिद्धानाम कश्चिन् मां वेत्ति तत्त्वतः. एकच लाखो कोट्यावधी माणसामध्ये पंढरपूरला लाखाने समाज जातो, पण देवा करता जाणारा एखादाच. विठ्ठला दुर्लभ आहे, मोक्षाची इच्छा करणारा दुर्लभ आहे. आणि तिसरा सांगितलाय माझा विषय हा आहे की महापुरुष संश्रया. महापुरुष म्हणजे साधू. साधूचं दर्शन होणं फार अवघड आहे, फार अवघड. एक नाथ महाराजांचा अभंग आहे. नाथ महाराजांनी काही उदाहरणं दिलेली आहेत. जगात सगळ्या गोष्टी सोप्या होतील. ब्रह्म सर्वगत सदा सर्वगत सदास. परमात्मा सर्वत्र व्यापक आहे, सर्व सृष्टीमध्ये कणाकणामध्ये भरलेला आहे. विठ्ठल जळीस्थळी भरला सगळं. ही अनुभूती येऊ शकते. येथ अनुनाय विषम ऐसे जाणती ते अति दुर्गम. परमात्मा व्यापक आहे अशी अनुभूती जाणणारी माणसं अति दुर्लभ आहेत. त्यांची भेट झाली तर भाग्याचं लक्षण आहे. हा दुर्लभ आहे. पवना घालवेल पालन पाय चढवेल भूत भविष्य कळोई वर्तमान परित्याग साधूची भेटी न होईल. ऐसे कैसे तिथे साधू, ऐसे कैसे तिथे वाऱ्याला थांबवता येईल, पर्वत चढून जाता येईल, अनेक प्रमाण आहेत. सूर्याला थांबवता येईल, चंद्रामृत सुखे सेववेल, हस्ता जाता रवी धरवेल, बाह्या हेळा सागर तरवेल, परिता साधूची भेटी न होईल गा. ऐसे कैसे सगळं अवघड आहे. सगळ्यात कठीण काय असेल
तर ती साधूची भेट अवघड आहे, संत दर्शन अवघड आहे. सूर्य थांबवता येईल, चंद्रातला अमृत मिळवता येईल, पर्वत चढून जाता येईल. मुखं करोति वाचाल पंगुं लंघयते यत्कृपातमहं वन्दे परमानंद माधवम. सगळं शक्य होईल. परमात्म्याची कृपा झाली तर मुका मनुष्य वेदाचं पठन करेल. पण अवघड आहे की साधूचं दर्शन, साधूची भेट अवघड आहे. महाराजांना याची अनुभूती आहे, महाराजांना हे माहिती आहे. तुकाराम महाराजांच्या जीवनात महाराजांना जेव्हा गुरु करायचा होता त्यावेळेला आळंदी काय लांब आहे का महाराजांच्या पासून? किती किलोमीटर आहे आळंदी देहू गावापासून? किती किलोमीटर आहे? हो दे तुमचंच आता. फार झालं तर 15 किलोमीटर, 15-16 किलोमीटर. मग तुकाराम महाराजांना गुरु करायचे आहेत, एका श्रेष्ठ साधूकडून मंत्र घ्यायचा आहे. मग आळंदी काही लांब आहे का? आळंदीला जावं, माऊलीकडे जावं. माऊली मला गुरुमंत्र द्या, मी तुमचा शिष्य होणार आहे. ऐक नाही, बरोबर आहे ना? जायला पाहिजे होतं, पण महाराज तिथे जात नाहीत. याचे 2 उत्तर आहेत, ऐका. एक, पहिली गोष्ट, महाराजांना जरी ज्ञानोबारायाच्या बद्दल साधुत्व आहेत ही नजर असली तरी सुद्धा त्यांची कृपा मला मिळावी या योग्यतेचा मी आहे का नाही ते मला माहिती नाही. पायाची वाहन पायीवर याचा अर्थ असा, मी पामर मनुष्य आहे, तुमची कृपा माझ्यावर व्हावी एवढ्या योग्यतेचा मी नाही. मग मी ज्याच्या योग्यतेचा असेल तो मला येऊन मंत्र देईल, मी त्याच्याकडे जाणार नाही. याचा अर्थ असा, महाराजांना आपल्या जीवनातून समाजाला हे सांगायचंय, साधूचं दर्शन अवघड हे जरी खरं असलं तरी ते दर्शन होण्याकरता अगोदर योग्यता असली पाहिजे. ज्याची योग्यता असेल साधू आपोआप त्याला येऊन भेट देतील. अन्यथा योग्यता नाही म्हणून तर अवघड आहे, आणि ज्याची योग्यता आहे त्याला जगात काहीही कठीण नाही. विठ्ठला आहे त्याला जगात कशाचं काही कमी नाहीये. देव काय, संत काय, सगळं त्याला माहिती आहे. पण आपण सामान्य माणूस असल्यामुळे आपल्याकडे तो अधिकार नाही. आपल्याला त्यामुळे साधूचं दर्शन होत नाही, साधूची भेट होत नाही. कारण ती साधूची भेट अत्यंत अवघड आहे. आणि जर साधूची भेट झाली तर खऱ्या अर्थानं जगातला सगळ्यात मोठा मनुष्य तो आहे. मी कशा करता सांगितलं एवढं? जगात मोठा कोण? तर ज्याला खऱ्या अर्थानं साधूचे दर्शन होईल तो जगात मोठा आहे. पण तो कोबा आपोआप तर काही साधूचं दर्शन आम्हाला होणार नाहीये. मग एक काम करा ना, साधूचं दर्शन करून देणारा जगात कोणीतरी असेल ना, कोणीतरी असेल. जसं आपले काही व्यवहारातले कामं अडलेले असतात. काही समजा आता अजून खालचं उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या लहान मुलाला आईकडून काही वडिलाकडून काही 10-5 रुपये पाहिजे असतात, काही कामं करता न्यायचे. पण म्हातारीला रोजच पैसे मागितले, एक दिवस म्हातारा होऊ शकतो आपल्यावर. काय रे म्हणे, भिकाऱ्यासारखं रोज उठणार पैसे मागतो, नाही घेतो. बाप त्याला खवळतो. मग बाप खवळल्याच्या नंतर मध्यस्थी एक करावा लागतो. त्या व्यक्तीचं नाव आहे आई. आई परस्पर मालकाकडून पैसे घेते आणि मुलाला आणून देते. आईनं फक्त एवढंच करावं, पैसे दिले पोरग कुठं जातं याला ध्यान ठेवा. जर का पोरग कुठे जायला लागलं तर आईचे लवकर दिवाळे निघतात. बरं का आया हो, अय आया हो, एवढं ध्यानात राहील ना. पैसे द्यायचे पण मोगम नाही द्यायचे. कशाला पाहिजेत हे विचारायचं. नाही तर एक बूट असताना दुसरा घेतो आणि बॅलन्स असताना बॅलन्सला सांगतो कशाला ध्यानात ठेवायचं. हे जरा समजायला पाहिजे. नाही तर उग टावर खाली तरी चाली हे तरी मान आली ते पुढं. हे बाबा तर दुऱ्यावर कोण बसलेत माझ्याकडं, आता काय करावा. असं कीर्तनात मांडी घालावा, बरं वाटतं.
बडबड करू नये कीर्तनात. बरोबर आहे ना. 3 टन ऊस किती बऱ्या वाकून आपण तोडीतो बरं असा. तिथं पाय दुखत नाहीत, कष्ट करावं लागतात ना तिथं. मग हे पण कष्टच आहेत. बसायला काय तुम्हाला सोपं वाटलं काय? सोपं वाटतं? चला बसा गाडीत, उद्या मुंबईला नेतो तुम्हाला. तिथे गेलो नाही गपकन झोपले तर मला विचारा. आणि आमच्यासारख्या तिथं जाऊन कीर्तन करायचंय, ही सोपं नाही. नुसतं बसणं सुद्धा सोपं नाही महाराज, नुसतं चालणं सुद्धा सोपं नाही. जगात सगळंच अवघड आहे महाराज, बारीक विचार केला तर. तेव्हा सांगण्याचा भाग असा आहे की जे आपल्याला करायचं आहे ते आपण प्रयत्न करावं. आईच्या हातानं मुलाला पैसे मिळतात, मुलाचं काम होतं, पिता देत नसेल तर. महाराज आमचा प्रश्न आहे, संतांचं दर्शन जरी दुर्लभ असलं तरी साधूचं दर्शन करून देणारे जगात कोणीतरी असतील ना, कोणीतरी असतील. साधू ज्याचे असतील त्याला भेटल्याच्या नंतर तरी आमचं काम होईल ना. हे महाराजांना बरोबर पटलं. वा वा, काय डोकं लावलं म्हणे तो. साधू ज्याचे आहेत त्याला भेटल्यानंतर आमचं काम होईल असं म्हणणं आहे ना तुझं. मग मी सांगतो, साधू कोणाचे आहेत, संत कोणाचे आहेत? संत कोणाचे आहेत? काय करावं तुम्हाला, कुठं न्यावं आता? अहो संत देवाचे आहेत ना, का तुमचे आमचे? संत देवाचे आहेत, देवाचे. आणि त्या देवाला जर विचारलं बाबा असे तर काय आम्हाला संत भेटत नाहीयेत, म्हणून माझी तुझ्याकडे एक प्रार्थना आहे, तुला जे संत वाटत असतील ती माणसं, मला त्यांचं दर्शन करायचंय, मला त्यांच्या संगतीत राहायचंय, त्यांच्या संगतीमध्ये मला माझा परमार्थ पूर्ण करायचा आहे. संत समागमे दरडी आवडी करावी तातडी परमार्थाची. एक गोष्ट आहे, संतांच्या समागमानं मला परमार्थिक मार्गाचं आचरण करायचं आहे. म्हणून देवा माझी तुझ्याकडे एक प्रार्थना आहे, त्याची घडावी संगती, देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. ही देवाकडे प्रार्थना आहे बरं का, ही देवाकडे विनंती आहे. इथे थोडासा आता जाणते माणसं आहे तुम्ही, चांगल्या चांगल्या माणसांची कीर्तन ऐकताय तुम्ही. इथे महाराजांनी खूप चांगला योग घडून आणलाय. खरे तर तुम्ही भाग्यवान माणसं आहेत. कैसी आगळी क दैवाची, जे गंगा उळली अमृताची, होका जपे तपे श्रोतयाचे फळाली. ज्ञानोबाराच्या भाषेमध्ये श्रोत्या माणसाचं पुण्य उदयाला आलंय 12 वर्षानंतर, म्हणून खूप विद्वान माणसं, खूप चांगली चांगली माणसं महाराजांनी या ठिकाणी निवडलेली आहेत. त्यामुळे लक्ष देऊन ऐका. काय चालू होतं आपलं, त्याची घडावी. हे आता आमच्या गटाने उचलून धरल्यामुळे मुख्यमंत्री होतो काय, तसं काय करू नका. जरा खाली पाठवून द्या, मिळू द्या मला. विठाला विठाला देवाकडे प्रार्थना आहे, देवाकडे विनंती आहे. का? एकतर संत कोणाला म्हणतात ते मला कळत नाही, आम्हाला संत समजत नाही. संत तुला समजतात पांडुरंगा, हे देवा, हे भगवंता. म्हणून तुझ्याकडे मी प्रार्थना करतो, त्याची घडावी संगती. कोणाची? देव वसे चित्ती. एक छोटा प्रश्न, आता या मंडपात जेवढी माणसं बसलेली आहेत, एवढ्या सगळ्यांच्या चित्तामध्ये कोण बसलेला आहे? अय गडी माणसं, आपल्या सगळ्याच्या चित्तात कोण बसलेला आहे? बाळ्याची आहे. मग कोण बसलेला आहे? अरे वा, बघा बघा, इकडून उत्तर आलं. जरा टाळ्या वाजवा.
देव बसलेला आहे देव. हा बरोबर आहे. ऐक नाही आपल्या चित्तात कोण आहे? देव आहे. आणि तुकाराम महाराज काय म्हणतात? देव वसे त्याची घडावी. मग तुकाराम महाराजांना आपल्यासारख्या माणसाची संगती झाली तर त्यांचं जीवन सफल होईल ना? हा सफल होईल की? या ना त्यांचं जीवन सफल होईल की नाही? अरे आपल्या माणसाची संगती झाली जीवन सफल नाही, बर्बाद होते. आपल्यासारख्याच्या संगतीला जर साधू आला ना तर साधू साधूपणा सोडून देतो आणि माधू सारखा होतो. ही आपली संगती आहे. ही आपली संगती आहे. आपली आपल्या संगतीत एखादा हरिपाठ म्हणत असला तर आपल्या संगतीत येऊन सोडून देतो आणि पाटलाचा बैल काढितो तो. ही आपली संगती आहे. तुम्ही अजून एकदा जीवन या म्हणजे मग काही काही शब्द कळतील तुम्हाला. अरे हे आपल्या संगतीचा परिणाम आहे. देव अवश्य चित्ती याचा अर्थ असा ज्याच्या चित्तात देव तो नाही. कारण सगळ्याच्या चित्तात देव आहे. सर्वाघटी राम देहादेही, कुठे नाही परमात्मा, सर्वत्र आहे. मग देववशी या शब्दाचा अर्थ काय? या वाक्याचा अर्थ असा लावायचा, देववशी चित्ती म्हणजे देवाला चित्तात वसवणारा नाही, मग देवाने ज्याला चित्तात वसवलेला आहे असा. आलं लक्षात? आपल्या सगळ्यांच्या चित्तात देव आहे पण आपण देवाच्या चित्तात आहोत का? संसार कडीला कधी जातो? कधी जातो कडीला? एकतर्फी प्रेम, आपलंच बायको प्रेम असल्यावर कडीला जातो काय? मग कधी जातो कडीला? तुम्ही सांगा बरं. 4 वाजता मी तर गप बसतो असा उलसा. अहो आपण जेवढं प्रेम आपल्या पत्नीवरती करूया तेवढंच आपल्या पत्नीचंही प्रेम त्या पतीवर जर असेल तर तो संसार कडीला जातो. माणूस म्हणत नाही का बाबा एका चाकाव का गाडी चलती का? मग दोन्ही चाक लागते. एखादं चाक जर अचानक गळून पडलं तर मग माणसं लई गमतीनं बोलतात. सगळं झालंय आता पण ह्या लेकराय का बघावं लागत, त्याला नाही इलाजे, त्यांची खायची सोय करावं लागती ना. पुन्हा त्याला 4 सावत्र भाऊ होते. हे कुठं होतंय? हे सगळं कुठं घडतंय? ते दुसरीकडे करत माणसं लई लबाड आहेत महाराज. हे इकडे तिकडे नाही, समान लागतं तेव्हा हे घडतं. विठाला प्रेमाचा विश्वास असेल तर संसार कडीला जातो. परमार्थिक मार्गामध्ये नुसतं देवावर प्रेम करून चालत नाही तर देवानं आपल्यावर प्रेम करावं लागतं. असा जो माणूस परमार्थ करतो त्याचा परमार्थ कडीला जातो. तुळशी उगवल्या रक्त सांडेले उगवल्या रक्त सांडिले. सामाजिक अपवादानं हृदयातल्या एका सामुग्रीचं छेदन केल्यानंतर देवावर विश्वास होता की मी पक्का आहे की कच्चा. जगाला माहित नसेल तरी मी ज्याचा सेवक आहे त्याला माहिती आहे मी कसा आहे. त्याच्यावर विश्वास होता. जेवढं मी त्याच्यावर प्रेम करतो तेवढाच तो माझ्यावर प्रेम करतो हा विश्वास होता. म्हणून कोणताही विचार न करता एका क्षणात उपसंगाचं छेदन करून टाकल्यानंतर तुलसी उदय झाला. आणि तुलसी उदय झाल्याच्या नंतर ऐका, पंचमहाभूताचं शरीर आहे ते साधूचं असो देवाचं असो की माणसाचं असो त्याचा दुष्परिणाम केला तर मृत्यू येणारच. हो, पाणी बघून उडी टाकल्यावर गटांगळी खाणारच. पण देवावर विश्वास असेल
किंवा पाण्यामध्ये पोहणारा जो माणूस असतो त्याच्यावर विश्वास असेल तर मोकळ्या मनाने उडी टाकतो माणूस. हे जसं आहे ना तसं इथं सुद्धा पारमार्थिक मार्गामध्ये तेच उत्तर आहे. माझा परमात्मा मला सांभाळील. दावणी आले देवा विश्वास म्हणतात. म्हणून भक्ती करत असताना त्या परमात्म्यावर विश्वास पाहिजे. महाराजांना ज्याची संगती पाहिजे, प्रत्येकाच्या चित्तात परमात्मा आहे पण त्याची संगती नाही पाहिजे. देवाच्या चित्तामध्ये जो मनुष्य असेल किंवा जो साधू असेल तो गोबरायला त्याची संगती पाहिजे. देव वसे चित्ती त्याची घडावे संगती. हे देवा, आणि हे मी तुलाच बोलतोय, आणि मी माझ्या नुसतं तोंडानं बोलत नाही किंवा लोकांचं ऐकून सांगत नाही, तर हे माझ्या मनाचं म्हणणं आहे. ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, महाराज बोलतात, हे देवा, मला ज्याची संगती हवी आहे, खऱ्या अर्थानं ज्याच्या संगतीमध्ये मला मोठेपण मिळणार आहे, माझं जीवन कृतार्थ होणार आहे, अशा व्यक्तीची संगती घडावी. हे मी काही माझ्या बुद्धीनं म्हणत नाही किंवा दुसरं मला कोणी सांगतं म्हणून म्हणत नाही, तर खऱ्या अर्थानं माझ्या मनाची ही इच्छा आहे. एक सांगू, पारमार्थिक मार्गावरती चालत असताना नामस्मरण करावं, संतांची सेवा करावी, दान धर्म करावा, परोपकार करावा, तीर्थयात्रा कराव्यात, भजन पूजन करावं, या सगळ्या गोष्टी मनानं मान्य केल्या पाहिजेत. ज्याचं मन या गोष्टी मान्य करत नाही त्यानं सगळ्या जरी गोष्टी केल्या तरी त्याच्या पदरात काही पडत नाही. दान देत असेल पण मनातून नाही, काय उपयोग? नामस्मरण करत असेल मनातून नाही, काय उपयोग? तीर्थयात्रा करत असेल मनातून नाही, काय उपयोग? साधूची सेवा करत असेल मनातून नाही, काय उपयोग? काय उपयोग? कोणत्याही गोष्टी मनुष्यानं कराव्या
पण त्या गोष्टी जर मनातून नसतील तर त्याचा उपयोग होत नाही. महाराज म्हणतात मी भाग्यवान आहे, आज खऱ्या अर्थानं माझं मन हे म्हणत आहे की संतांची संगती करावी. कोणाची? देवानं त्याच्या चित्तात ज्याला वसवलेला आहे असा जो महापुरुष असेल त्याची संगती करावी. ऐसे आवडते माझ्या मनाला हे आवडत आहे. पण एक शंका आहे, ओ तुकोबा तुम्ही पटकन बोललात माझ्या मनाला आवडतंय, पण इथं आम्हाला समजत नाही ना. अहो मन काय एवढं सहजासहजी परमात्म्याकडे जात नाही. सहजासहजी जात नाही. कीर्तनात बसल्यानंतर टाळी वाजवा म्हणल्यानंतर टाळी वाजवतात, पण अगोदर टाळी वाजवत नाहीत का? मन ते टाळी वाजायला तयार होत नाही. होतं का तयार? वाजवा बरं टाळी. हाय का? एवढ्याने टाळ्या वाजल्या. मागच्या काही वार गेलोय काय झालं तिकडच्या? का तिकडचे हात मोडले? हो काही जरा चेहरे ओळखीचे दिसतेत. जय हरी जगदंबा विठ्ठला माणसाच्या मनात नसल्यावर होत नाही. हे काही काही लोकांचं होतं बरं का, माझ्या मनात नव्हतं काय मला घुमायला लावलं. हे काही लोकांच्या बाबतीत घडतं बरं काही. काहीच्या लोकांत आमच्या काही ध्यानी पण नव्हतं पण झालं. अरे सहजासहजी काहीच होत नाही, मनात असेल तर होतं. महाराज बोलतात तसं मी या पारमार्थिक मार्गाकडे माझ्या मनाला आणण्याकरता काय काय नाही केलं. काय काय करी तो या मन परिणाई केला काय काय करी तो या मना परिणाई के नारायणा करू नये त्याची करी विवंचना नेऊ पतना बलतिया सवे धावती सैरा. या मनाकरता मी काय काय करत नाही, पण हे मन या परमार्थाकडे येत नाही. सवे धावती सैरा नाही, त्याच्याकडे मन धावल्याशिवाय राहत नाही, भक्ती मार्गाकडे येत नाही. मन के माने हार है मन के माने जीत मन ही मिलावत रास मन ही करत भजीत. मन के माने बन गए बनत जबस्ती कहे कबीर मन लालची यह कहूँ ठहरत ना. क्योंकि गति है अटपटी झटपट लखही न को जब मन की खटपट मिटे तो चटपट दर्शन हो. मनाची खटपट समाप्त झाली की चटपट दर्शन झाल्याशिवाय राहत नाही. देवाकडे माणूस शरीराला घेऊन जाऊ शकतो, पण मनाला देवाकडे घेऊन जाऊ शकत नाही. आणि जबरदस्तीनं जरी मनाला नेलं, पळते मन बाहेरी बाहेरी पळते मन बाहेरी बाहेरी. ही का भक्ती खरी ही का भक्ती खरी ही का भक्ती खरी. देह देवाकडे नेत्र देवापुढे. ऐका लक्ष जोड्याकडे हात चोऱ्या करी. सांगा 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 ही का भक्ती खरी
घेऊन यावघे पाहती साथी सगळे धोत्रे साड्या घे झाली यात्रा पुरी सांगा 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 ही कबुती खरी जातात माणसं परमार्थ करतात पण माणसाचं मन तिकडे येत नाही. अर्जुनाचं म्हणणं आहे चंचलम हि मन कृष्ण प्रमाथी बलवदृढं तस्याहं निग्रहं मन्ये वायुरीव सुदुष्करम. सत्यंत अत्यंत कठीण असेल तर ते मन भक्ती मार्गाकडे येत नाही आणि जबरदस्तीनं आणलं तरी सुद्धा माणूस चलबिचल केल्याशिवाय राहत नाही. आहे का नाही. जवाऱ्या काढायला आल्यात डोकर लय अड्यावानी करतेत बाबा लय गोड सांगतोय पण आता काय करावा टाइम झाला ना. आहे का नाही. एकदा कीर्तनातही बसावं वाटतं पण मन ज्वारीकडे नेते कारण डुकर नाश करतात. आहेत का इकडे डुकर आहेत हा डुकर आहेत का बोला ना पटपटा. हे काय जावायला घाबरल्याने करता जरा मोकळं बोलत जा. हे फजिती महाराज काय करावं मन तिथे लागत नाही. तुकोबाराची अशीच परिस्थिती आहे. देवा मन लागत नाही हे खरं आहे पण मी याला जबरदस्तीनं आणलं. मन येत नाही तसं. चांगल्या गोष्टीकडे मन जात नाही वाईट गोष्टीकडे त्याला वेळ लागत नाही. भजन करा म्हणलं तर मन भजन करत नाही आणि नाही त्या गोष्टी केल्याशिवाय मन राहत नाही. हा मनाचा स्वभाव आहे. महाराज बोलतात पण मी भाग्यवान मनुष्य आहे. मी प्रयत्न करून साधना करून विश्वास ठेवून धैर्य धरून माझ्या मनाला मी तुझ्या पायावर आणलंय आणि आता एकदा मी त्याला तुझे चरण दाखवले. मग पांडुरंगाने विचारलं ओ महाराज तुमच्या मनाला तुम्ही माझे पाय दाखवलेत मग आता तुमच्या मनाचं काय म्हणणं आहे. आता गोठे आपल्या मनाची आता काय अपेक्षा आहे आपल्या मनाची आता काय स्थिती आहे. महाराजांनी उत्तर दिलं देवा आता माझ्या मनाने तुझे चरण पाहिलेत आता कुठे जाणार नाही. आता कुठे धावे मन तुझे चरण. भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद. कधी आनंद होतो मनानं परमार्थ करावा असं म्हणेल तेव्हा. नाही तर भजनात किती वेळा बसले आणि भजनात बसून जर मन तिथं नसेल तर काही उपयोग होत नाही. महाराज काही उपयोग. ज्ञानोबाराचं वाक्य आहे ना तुम्ही तीर्थयात्रा करा तुम्ही काय नाही ते करा पण जर मनात नसेल तर त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. नामामध्ये चित्त नसेल तर सगळं व्यर्थ आहे पण जर चित्त असेल तर त्याच्यासारखा भाग्यवान दुसरा कोणी नाही. भाग्यवान दुसरा कोणी नाही. ज्याचं मन ज्याचं चित्त ज्याची बुद्धी ज्याची वृत्ती भगवंताच्या भजनामध्ये आणि संतांच्या संगतीमध्ये रमते आहे खऱ्या अर्थानं जगात सगळ्यात मोठा भाग्यवान तो. भाग्याचा उदय वाजवा टाळ्या ह्यांच्यासाठी. जरा टाळ्या यांना टाळ्या वाजा म्हणले वाजी त्याची इतकी सुती येते मनाने कळत नाही टाळ्या वाजवा. हा पोरांनी षटकार मारले कशा टाळ्या वाजवा हे वाजवा का नाही. प्रतिसाद देत जायचा म्हणजे उत्साह येत असतो. विठ्ठला भाग्याचा उदय
महाराज बोलतात त्याला संताचे पाय जोडतात, त्याला भगवंताचे पाय जोडतात. भाग्यवंत म्हणून तया शरण गेले. भगवंताची शरणागती किंवा साधूची शरणागती ज्याला होते तो खरा जगातला भाग्यवान. आणि जगात कठीण काय आहे मुद्दा ध्यानात ठेवला का? जगात अवघड काय आहे? संताची भेट. नाही लग्न करायचं अवघड आहे. जगात बाकीच काय अवघड नाही राहिला आता हे एवढंच अवघड आहे. संत लोक काहीच नको. इथं पोरायचं जमाना बाबा तू काय गप्पा मारतो आहे का नाही? सगळ्यात अवघड आहे. अवघडच आहे नाही खरं खोटं. तुमचे पोरायचे झाले का? हो बघा वर बघा माझ्या मग लाजू नका. झाले नाही झाले? अजून बारीक येतोय. बरं होतील माझा आशीर्वाद आहे. होतील पोरायचं लग्न. गडाव घेऊन आपण. अवघड काय आहे तर साधूची भेट. आपलं प्रमाण झालं ना सुरुवातीला की सगळं मिळेल जगात पण साधूचं दर्शन होणं अवघड आहे. कोणत्या साधूचं? तर देवाला जो आवडतो त्या साधूचं त्याचं दर्शन होणं, त्याची भेट होणं जगात अवघड आहे. आणि जर योगायोगाने जर ती भेट झाली तर मग त्याच्यासारखा भाग्यवान कोणी नाही. आता माणूस केला जागले बरं का तुम्ही. मला आता वाटलं लोक ऐकायला येत नाही तर मला वाटलं नुसत्या मूर्त्यात बसल्या. हालाला डोलाला टाळी वाजेल. तू नरड्यापासून ओरड नाही तर बिंबीपासून ओरड. मी फक्त बसलेलो आहे ऐकायला. असं दाद दिली की बरं वाटतं जरा. वक्ता तो वक्ता नोहे श्रोतेवीन. आणि माणसं गप बसले का असं वाटतं फुलं घ्यावा, तांदूळ घ्यावा, गुलाल घ्यावा आणि आपल्याला सरळ खारड्या निघून जाऊ. इथं थांबू सुद्धा नाही. असं जरा जिवंत राहायचं माणसाला. भाग्यवान मनुष्य तू आहे. साधूची भेट होणे. पण ऐका बरं का, कधी कधी साधूची नुसती भेट होणे काम भागत नाही. तर साधूचा सहवास झाला पाहिजे, संताची संगती झाली पाहिजे. साधूची भेट झाली ना, आपण माघारी आलो ना आपल्या घरात बसलो का, कारण नसताना बायको नकळत कानात काहीतरी सांगते आणि गळ्यातली माळ काढून टाकतो आणि खरड्याच्या पिठीला जातो. हे संगती नसल्याचा परिणाम. नुसती भेट कामाची नाही तर सहवास पाहिजे. सहवास. एक वाक्य सांगू का? माणसाची गोष्ट सोडून द्या. माणसाला काही विशेष नाही वाटत. प्रयत्न करून साधू झाला, संत झाला. प्रयत्न करू ना, संत झाल्याच्या नंतर आता काही करायचं शिल्लक राहिलंय का? संत झाला, जीवन संपलं ना. पण ऐका, संत झाल्याच्या नंतर जर त्या संताला कुसंग मिळाला तर संताचं संतत्व जाऊ शकतं. इथं हरिजना सवे भेटी हे बोलण्याच्या मागचा अर्थच असा आहे, नुसती भेट नाही, अंग संग तुटी न हो, त्यांचा सहवास नाही संपला पाहिजे.
साधू नुसते भेटून कामाचे नाही, तर साधूचा सहवास असला पाहिजे. आणि सहवास नसेल आणि साधू जरी असेल तर साधू सुद्धा कुसंगानं साधूपणा समाप्त होऊन साधू आधू होऊ शकतो. कुसंगे लाडाला साधू कुसंगे नाडला साधू तैसा कैसा ढेकणाच्या संगे हिरा जैसा तैसा तैसा कैसा हा जैसा तो तैसा. हे कळालं ना. हिरा आहे हिरा. उदाहरण दिले तुकोबाराने. हिऱ्याची किंमत शब्दात मांडता येत नाही आणि जगात हिरा कशालाच घाबरत नाही. जो कशालाच घाबरत नाही त्याचं नाव हिरा. पण त्या हिऱ्याला जर हिरी भेटली तर अवघड आहे. मराठी कळते का बघा. हिरी म्हणजे कच्च्या डोक्याची. तुम्ही जरा अजून एकदा जेवून यायला पाहिजे होतं. जर चांगला हिरा पक्का आहे पण त्या पक्क्या हिऱ्याला अवघड आहे. आता काही राहिलं नाही पण तुकाराम महाराजच्या काळातला हा दृष्टांत आहे. पूर्वी आंघोळ्या नव्हत्या, पाणी नव्हतं. ह्या लक्ष्मी आंघोळ करायला नदीला जायच्या, तिकडंच आंघोळ करायच्या आणि तिकडूनच कपडे या होतं ना खरं. हाय का इथं कोण नदीला आंघोळ करणं हाय की इथं. हा आता कायच राहिलंय बाबा. आता शावर खाली आंघोळ्या करतो. हा डव साबण कुठं अजून मेडिमेक्स अमुक तमुक पुन्हा काही तेलाच्या बाटल्या आणि तेल हे एवढं आहे बाबा आम्हाला. आता कोण नदीला आंघोळ करतंय. लय अवघड. आता मजा आहे. पहिले काऊ लावायचे. काऊ कळती का. ए आऊ काऊ कळती का. आऊला काऊ कायची कळती आता. काऊ कळायचं अवघड आहे. आऊला फक्त बाऊ कळतो, काऊ नाही कळत. जाऊ द्या. काय झालं होतं आपलं. हा 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 बरोबर आहे ना. हा बरोबर. काय 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 बरोबर आहे. पण हिऱ्याची किंमत अमोली किमतीची आहे. जाऊ द्या. पण त्याला जर जो जुन्या काळातला ढेकणाचा स्पर्श झाला तर जगात ज्याची सर्वश्रेष्ठ किंमत आहे त्याचं एका क्षणात पाणी होत. असं लवकर जागे जा. हा नाही तर मा जीव निघून गेले आता तुम्ही. तसं जसा हिऱ्याचा दृष्टांत तसा साधू आहे. जगात सगळ्यात श्रेष्ठ आणि सगळ्यात मोठा साधू आहे. पण महाराज बोलतात त्या साधूला सुद्धा जर कुसंगतीचा परिणाम झाला तर साधू सुद्धा बर्बाद होऊ शकतो. त्यामुळे तुकोबाराय बोलतात माझं मन म्हणतंय हे देवा देव वसे चित्ती त्याची घडावी संगती, त्याची संगती घडावी देव चित्ती वसे त्याची. ऐसे मनावडते देवा वासना पुरवावी. माझ्या मनाची ही वासना आहे आणि ती तू पूर्ण कर. फक्त एकच काम कर. नुसती भेट नको आहे, नुसतं दर्शन नको आहे. मला साधूचा सहवास दे. हे तुका
Hey!
तुका म्हणे जिने भले संत संगष्टने ऐसे आवडते मना देवा पूर्वावे वासना. जगद्गुरु तुकाराम महाराज बोलतात, हे देवा, संतांच्या संगतीमध्ये राहत असताना त्यांच्या संगतीमधलं जे जगणं आहे ते खऱ्या अर्थानं भलं आहे. एका वाक्यात बोलतो, देवाच्या संगतीमध्ये राहिलेला माणूस सुद्धा चुकू शकतो, पण संतांच्या संगतीमध्ये राहिलेला माणूस चुकू शकत नाही. देवाच्या संगतीमध्ये राहिलेला माणूस सुद्धा अधोगतीला जाऊ शकतो, साधूच्या संगतीतला नाही. अजून एक वाक्य, देवाच्या संगतीमध्ये राहणारा माणूस नरकाला जाऊ शकतो, साधूच्या संगतीमध्ये राहणारा माणूस नरकाला जाऊ शकत नाही. हे साधूच्या आणि देवाच्या संगतीतलं महत्व आहे. म्हणून महाराजांना ही गोष्ट माहिती आहे. देवाकडंच प्रार्थना आहे साधूच्या संगती. कोणाकडे प्रार्थना आहे? देवाकडं. खऱ्या अर्थानं जगातल्या प्रत्येक माणसानं देवाचं भजन केलं पाहिजे, पण देवाच्या भजनापेक्षाही सर्वश्रेष्ठ संतांचं भजन आहे. देवाचं भजन केल्यानं संतांचं भजन होत नाही, पण संतांचं भजन केलं तर देवाचं होतं. तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा, त्यांची सेवा केल्या देवा पावे. तुका म्हणे कोणाची? संताची. संताची सेवा केली तर देवाला पावते, पण देवाची सेवा संताला पावत नाही. संतांच्या संगतीत आला तर नामदेवरायांसारखा देवाच्या संगतीत राहणारा व्यक्ती सुद्धा परिपूर्ण होत नाही. जेव्हा साधूचं दर्शन होतं तेव्हा जीवन कृतार्थ होतं, देवाच्या संगतीमध्ये राहून नाही. विसोबा काकाचा साक्षात्कार होतो, नंतर जीवन बदलतं, तसं बदलत नाही. म्हणून महाराजांना ही माहिती असल्यामुळे महाराज बोलतात, तुका म्हणे जिने भले संत संगष्टने. संतांच्या संगतीमधलं जगणं हे खरं भलं आहे, सर्वश्रेष्ठ आहे, हे खरं कृतार्थ करणार आहे. म्हणून आपण सुद्धा आपल्या जीवनात जमेल तेवढं संतांचा सहवास करा, संतांची संगती करा. एक वेळ पंढरपूरला नाही गेलात तरी चालेल, पण संतांच्या सहवासात या. या क्षेत्रावर आल्यानंतर प्रत्यक्ष ज्ञानोबा या ठिकाणी विराजमान आहे, प्रत्यक्ष भक्त बलवंत हनुमंतलाल इथे उभा आहे, प्रत्यक्ष राजयोगी महंत सद्गुरू भगवान बाबा इथे बसलेले आहेत. त्यामुळे आपण पंढरीला नाही गेलात तरी चालेल, पण या माऊली मंदिरावर आल्याशिवाय राहायचं नाही. कारण या माऊली मंदिरामध्ये जे काम होत आहे ते काम पंढरपुरात होत नाही, ते काम काशीत होत नाही. काशीत रोज एक काम होतं. कोणतं काम? माणसं जाळायचं. काशीत रोज एकच काम होतं, माणसं जाळायचं. आणि काशीपेक्षा संत जिथे राहतात तिथे माणसं घडवायचं काम होतं. त्यामुळे साधूकडे का जायचं? कारण साधू माणसाला घडवतात, देव माणसाला घडवत नाही. ही सगळी छोटी छोटी माणसं बघा ना, बघा ना, काय छान मगापासून पाऊल खेळताय. हा, एक वाक्य बोलू का? झोपा नाही ना आल्या? आओ बोलू का? एक बोलू का? एक महाराजांच्याकडे असलेली मंडळी म्हणजे ही विद्यार्थी मंडळी महाराष्ट्रात प्रसिद्ध होतील न होतील, प्रसिद्ध गायक होतील न होतील, पण एक गोष्ट होणार. कोणती? कमीत कमी आईला आई म्हणावं आणि बापाला बाप म्हणावं. आपला हा धर्म आहे, हा सांभाळला पाहिजे. एवढं जरी कळालं, जीवन कृतार्थ झालं महाराज. जीवन जीवन त्याच्यामुळे सहकार्य उगा याला त्याला देऊ नये महाराज. आपल्याकडचा 1 रुपया, आपल्या कष्टाचा रुपया जर आपल्याला द्यायचा असेल, आपल्याला परोपकार करावा असा वाटत असेल तर या जागेवर करा. ज्या जागेवर परोपकार शिकवला जातो, धर्म शिकवला जातो, संस्कार दिले जातात, विचार दिले जातात, त्या ज्या जागेवर वेद, गीता, उपनिषद, हरिपाठ, गाथा, ज्ञानेश्वरी, भागवत या ग्रंथाचं अध्ययन जिथे दिलं जातं, आपल्या कष्टाचा 1 रुपया त्या जागेवर द्या. सार्थकी लागल्याशिवाय राहणार नाही आणि जीवन कृतार्थ होईल. एवढीच सगळ्यांना विनंती करतो. झालेली सेवा सद्गुरू भगवान बाबाच्या, ज्ञानोबराय तुकोबरायच्या, भक्तवत्सल हनुमंतरायाच्या चरणी रुजू करतो. बोलताना एखादा शब्द चुकीचा गेला असेल, मायबापाच्या अंतःकरणानं क्षमा करा. आहे ते योग्य आहे, संत मालिकेचा आहे, आपल्या गळी उतरवा आणि आपला पारमार्थिक प्रवास असाच अखंड रीतीने चालू ठेवा. एवढी सगळ्यांच्या चरणी मंगलमय कामना करतो. आणि महाराजांनी मला या 12 वर्षाच्या नामसप्ताहामध्ये ही सेवा करण्याची संधी मला या ठिकाणी महाराजांनी मिळवून दिली. त्याबद्दल महाराजांना खूप धन्यवाद देतो. आणि खूप अलौकिक सोहळा या ठिकाणी महाराजांनी आयोजित केला.
अगदी दृष्ट लागण्यासारखा हा सोहळा आहे. मी माऊलीकडे एकच प्रार्थना करेल की आमच्या हरिभक्तीपरायण विकास महाराज शास्त्रीजींना कधी कोणाची नजर लागू नये एवढीच मात्र ज्ञानोबाराकडे प्रार्थना करतोय. आम्ही जे काम करतो आहोत, महाराज असेल, आम्ही असेल, ही सगळी मंडळी माऊलीचा, तुकोबारायाचा, भगवान बाबा वामन भाऊचा संप्रदाय वाढवायचं काम करतो. आणि वाढवत असताना अनेक प्रकारचे प्रतिबंध येतात, समाजात अनेक अडथळे निर्माण होतात. तर ज्ञानोबारांनी, तुकोबारायांनी, भाऊबाबांनी कोणतेही प्रकारचे अडथळे, कोणतेही प्रकारचे संकट, कोणत्याही प्रकारची अडचण महाराजांच्या जीवनामध्ये येऊ देऊ नये. माऊलीचा तर आशीर्वाद राहीलच, पण आपल्या सगळ्यांचा जर आशीर्वाद असेल तर हा 12वा सप्ताह 100वा सप्ताह झाल्याशिवाय राहणार नाही. एवढी सगळ्यांना विनंती करतो, संत महात्म्यांची प्रार्थना करतो आणि वाणीला इथेच पूर्णविराम. दोन्ही मृदंगाचार्य, गायक मंडळी, माईक सिस्टीम सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. एकदा तुमचं नाव सांगा मात्र. आसाराम महाराज साबळे. अच्छा, वा वा. तुमचं नाव बऱ्याच वेळा ऐकून होतं मी. आसाराम महाराज साबळे. आणि या ठिकाणी ओम महाराज नन्नवरे. ओम महाराज नन्नवरे आमचे घोडगावचे अंगद महाराज इथे आहेत. शंकर महाराज जालना तेही या ठिकाणी उद्याच्याला आहे. देशगावान तुमच्या शेजारी इत्यादी उभे आहेत. महादेव महाराज आमचे काका आहेत. सर्व महाराज म्हणजे या ठिकाणी आहे. चोपदार आहेत. अगदी धोरणात काम आहे. काही काळजी करायला की नाही, सगळे आहेत. आणि छोटी छोटी मंडळी महाराज, सगळी मंडळी, खूप आनंद वाटला. सगळ्यांना खूप 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 धन्यवाद देतो. आणि मला वाटतं सेवेला याच ठिकाणी पूर्ण काय मृदंग वाजवलं महाराज या मंडळीने. आता किती बोलावं असं झालंय मला. किती बोलावं. जसं श्रीमद भागवताच्या महात्म्यामध्ये आहे ना, इंद्रो मादिवादीन मृदंगम जय जय सुंदरा कीर्तने ते यत्रा देवा शरशरजनया व्यास व्यास बभूवः प्रह्लादस्ताधारी तरलगरलया चोद्धवका सदारी वीणाधारी स्वरऋषी स्वरकुशलतया. अर्जुनासारखे गाणारे आहेत, प्रल्हादासारखे टाळ वाजवणारे आहेत, अर्जुनासारखे मृदंग वाजवणारे, इंद्रासारखे मृदंग वाजवणारे आहेत. इंद्रोवादीन मृदंगम जय जय सुकरा कीर्तने ते कुमारा. आणि जे जयकार करणारे तुम्ही सगळी मंडळी सनकादिकासारखे आहात. फक्त सांगणारा शुकदेव नाही. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज.